रथसप्तमी. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण. रथसप्तमी या दिवशी सूर्य उपासना करून शरीरबळ, मनोबळ आणि आत्मबळ वाढवावा. भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण आणि उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्व प्राणिमात्रांच्याही जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. माघ मासातील किंवा माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्यदेवताची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांती निमित्त करत असलेला हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. रथसप्तमी सणाचे महत्त्व. सर्व संख्यांमध्ये 7 या अंकाचे महत्त्व विशेष आहे. 7 या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चेतना, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ती अन चैतन्याचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतांचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतत्वाच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेने 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. तो हा दिवस भगवान विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाचे प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवतामुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण. रथसप्तमी हा सण सूर्यनारायणात मार्गक्रमण करीत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशाकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत. अशा स्थितीत रथसप्तमी दर्शविली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. तसेच वसंत ऋतू समीप असल्याचा सूचक असतो. कठीण दिवसासाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशा चुलीवर जळलेला खीर प्रसादरूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवसात काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागते. तर त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण. सूर्योपासनेचा महत्त्व आणि इतर माहिती. सूर्याच्या उपासनेचे जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजत्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जीवाच्या तेजत्वाच्या ओंकाराची उपासना करणे उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र याचे पुनश्चरण करणे फलदायी ठरते. उपासनेचे जीवाच्या मानसिक एकाग्रता वाढते. नेत्र आणि तेजतत्वाशी निगडीत असलेल्या सूर्योपासनेचे तेजतत्वाच्या उपासनेमुळे जीवाला दिव्यदृष्टी प्राप्त होते. सूर्योपासनाचे महत्त्व.
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट होतो. जग प्रकाशमय करण्यासाठी बळ सूर्याला प्राप्त होते. उपासनेमुळे मूर्ती जागृत होते तसे ते आहे. सूर्योपासनेमुळे जीवांची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते. सूर्याच्या उपासनेने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता 30% आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता 20% वाढते. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते. पंचतत्वाच्या उपासनेची सूर्योपासना करणे, तेजतत्वाची उपासना करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. योगासनापेक्षा सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान 20 वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यास सूर्यदेवता प्रसन्न होऊन सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तीचा स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्यक होते. सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोक हा जवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवाच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकावर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेजतत्व हे आजूबाजूला 30% प्रक्षेपित होत असते. श्री विष्णूच्या कृपाशीर्वादामुळे आणि तेजतत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षण कवच निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्यदेवाच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा जाणू शकत नाही. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देवळात असल्यामुळे देवाला महत्त्व प्राप्त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एक बोळक्यात दूध ओतून जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. सूर्याच्या सारथ्याचे गुण. अरुण हा सूर्याचा सारथी आहे. त्याच्यात सूर्याचे 40% गुण आहेत. तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो. एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीतील चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात. सूर्यलोक. स्वर्गलोकाच्या बाजूला सूक्ष्म सूर्यलोक आहे. सूक्ष्म सूर्यलोकात पंचमहाभूतांपैकी सूक्ष्म तेजतत्वाचे प्रमाण 50% जास्त असते. दिव्य प्रकाश, अग्नी आणि अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूल रूप आहे. त्याची अनुभूती सूर्यलोकात येते. अनेक जीवांची पातळी 50% कमी असल्याचे त्याचे सूर्यलोकात जास्त येत नाही. पाताळ 50% कमी असल्याने तेजतत्वाची उपासना करता येत नाही. पर्यायाने तेजतत्वाचे स्थूल रूप म्हणजेच दिव्य प्रकाश, अग्नी आणि उष्णता सहन होत नाही. सूर्यलोकात स्थान मिळवण्यासाठी सूर्यदेवताचे गुण 25% अधिक आणि जीवाची पातळी किमान 50% असणे अपेक्षित आहे. भारत हे सूर्याचे एक नाव असणे. प्रभू श्रीराम सूर्यवंशी असल्याचे रामराज्याची स्थापना करू शकणे. सूर्य हा देवता, ऋषी, मुनी आणि मानव या सर्वांचा पूजनीय आहे. हिंदू धर्मात सूर्याला विशेष महत्त्व आहे. भारतीय पंचांगातही चंद्रापेक्षा सूर्याला जास्त स्थान दिले आहे. भारत हे देखील सूर्याचे एक नाव आहे. स हे सूर्याचे म्हणजेच तेजाचे बीजाक्षर आहे.